हॅलो, नमस्कार. तर आज बनवूया आपण व्हॅनिला कपकेक. व्हॅनिला कपकेक हे खायला टेस्टी वाटतात आणि लवकरच बनून रेडी होऊन तयार होतात. चला तर बनवूया व्हॅनिला कपकेक. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स: 1/4 कप ऑइल, हाफ कप कर्ड म्हणजेच दही आणि 1 TSP व्हॅनिला एसेन्स. बरं, दही इथे मी आंबट न वापरता थोडी गोडच दही वापरलेली आहे. त्यानंतर इथे ॲड करायचं आहे दूध, मिल्क. हाफ कप मिल्क ॲड करायचं इथे. त्यानंतर इथे आपल्याला सगळं मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे. ऑइल, दूध आणि दही पूर्णपणे असं मिक्स एकजीव करायचं आहे. त्यानेच आपले कपकेक छान तयार होतात. चला तर त्यानंतर आपल्याला एक छन्नी घ्यायची आहे. त्यानंतर 1 कप मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर हाफ कप शुगर म्हणजेच साखर. त्याच्यानंतर 1 TSP बेकिंग पावडर आणि हाफ TSP बेकिंग सोडा. छान असं यांना छानून घ्यायचं आहे, जेणेकरून इथे कोणते पण लम्स नको असायला. लम्स नसले की आपल्याला इथे बॅटर पूर्णपणे मिक्स करायला इझी जाते आणि बॅटर स्मूथ असतं. चला, त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे छानून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर जेव्हा आपण बारीक करतो मिक्सरमध्ये, तर ती जितक्या वेळ आपण बाहेर ठेवतो त्याचे असे गळे बनतात. म्हणून आपल्याला छाननं खूप जास्त आवश्यक असते. चला, याला त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कट आणि फोल्ड मेथडनी. मी असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला जर इथे थोडी दुधाची आवश्यकता असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण मला गरज नाही भासली इथे दूध ॲड करायची. तर बघा, मी असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर रेडी करून घेतलं. एकदम असं मखमलसारखं हे बॅटर रेडी होऊन तयार होते आणि हे कपकेक्ससुद्धा खायला खूप टेस्टी असतात. त्यानंतर इथे मी हे कपकेकचे मोल्ड घेतलेलं आहे. मोल्ड हे असं पेपर मोल्ड घेतलेले आहे आणि मी हे कपकेकची जी टीन असते मी तिथे हे यूज केलेलं आहे. तुम्ही चायचे जे कप असतात ना, त्यामध्ये सुद्धा बनवून तयार होते. तुमच्याकडे जर ते पण नसेल तर मी तुम्हाला इथे बटर पेपरचे कपकेक कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते. एक स्क्वेअर शेपचं बटर पेपर कापून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे ते फोल्ड करून असं शेप मिळतो प्लस साईनचा. त्यानंतर चारही साईडने आपल्याला इथे कट लावून घ्यायचे आहेत. मी असं कट लावलेलं आहे बघा. तुमच्याकडे हे जे असं टीन नसेल तर तुम्ही वाटीमध्ये पण शेप देऊ शकता. त्यानंतर मी हे बटर पेपर तिथे ठेवून गिलासाच्या साहाय्याने त्याचा शेप देऊन दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा बटर पेपरचं कपकेक बनवून तयार करू शकता. मी इथे असं रेडी करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण बॅटर ॲड करूया. थोडं थोडं करून आपल्याला इथे पूर्ण कपकेक्समध्ये बॅटर ॲड करायचं आहे. मी इथे दोन्ही बटर पेपरचे जे मोल्ड तयार केलेले होते त्यामध्ये पूर्ण बॅटर ॲड केलेलं आहे व्हॅनिलाचं. थोडं थोडं हाफ याच्यामध्येच तुम्हाला हे बॅटर ॲड करायचं आहे इथे आणि पूर्णपणे भरून घेतल्यानंतर इथे आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे. चला तर आपण आता कपकेकला बेक करूया. मी इथे गंज घेतलेला होता आणि त्या गंजला 10 मिनटं प्री हीट करून मग 30 मिनटं हे कपकेक रेडी करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ओव्हन किंवा OTG नसेल तर तुम्ही या प्रकारे बेक करू शकता. बघा किती छान बनवून तयार होतात. व्हॅनिला कपकेक हे खरंच खूप छान टेस्टी बनवून तयार होतात. कुठल्याही छोट्या पार्टीमध्ये हे कपकेक अगदी सोप्या पद्धतीने बनवून रेडी होऊन तयार होऊन जातात. त्यानंतर मुलांचे तर फेवरेट आहेच. व्हॅनिला कपकेक हे तुम्ही अगदी कमी सामानामध्ये बनवून रेडी करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला इथे क्रीमची जर आयसिंग करायची असेल तर ती पण करू शकता. एकदा हे व्हॅनिला कपकेक ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर फॉलो नक्की करा. थँक्यू.